प्रेम कसं अंधळ राहत असते, दिसून पडत नसते. ते पहिलेच दिसते हिरवं हिरवं गांजर गवत. घोडा कसा हिरवा हिरव्या गांजर गवतावर धावते, तशासारखी गोष्ट राहते नवीन नवीन पोरापोरीची. म्हणून म्हणतो पोरी वा, पळून जाऊन लग्न करू नका व. माय बापाचं नाक नका खाली करू व बिचारे वा. मोठी बेकार परिस्थिती येते बरं. पा तुम्हाला सांगतो, पळून जाणेवाऱ्या पोरीले कसं आहे, त्याले बेवडे बावडे पचक पचक खर्रे खाऊन थुकणेवाले, नाली उपसणेवाले, त्याच्या घर लागत तर घर नसलं तरी चालते. केस कसे बिखर बाखर, कुठा बेवडा पिऊन झोपला तसाही चालते पोरीले. पण असं आहे का आई बाबानं लग्न ठरवलं का मग मात्र त्याले नोकरीवाला, बँक बॅलन्सवाला, मोठमोठे बंगले असणेवाला, त्याच्या जवळ जमीन जुमला असणेवाला नवरा पाहिजे. अशी गोष्ट आहे पुरीची. आहे ना बरोबर. मग जरासं त्याच्या पोरीच्या मायबापानं जरासं 5-6 महिन्यानं जवळ 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 करत आल्या, ये बाई घरी ये मा, माय पोटचा गोळा होय ये मा, असं करत आल्या का मग पोरगी सांगते मायले का अहो आई मी आता पस्तावून राहिली त्याच्यासोबत पळून जाऊन. मी पळून जाऊन लग्न केलं, तो नुसता घरात पचक पचक खरे खाऊन थुकत राहते, कामाले जात नाही. मग पस्तावते त्या. लागत तर घर ढंगाचा 2 टाइमचा खाले नाही भेटत त्याच्या घरी, ढंगाचा डोक्यावर छत नाही राहत त्याच्या. पण तरी त्याले मोठे पहिले मोठं त्याचे डोळे अंधळे होते. प्रेम कसं अंधळ राहत असते, दिसून पडत नसते. ते पहिलेच दिसते हिरवं हिरवं गांजर गवत. घोडा कसा हिरवा हिरव्या गांजर गवतावर धावते, तशासारखी गोष्ट राहते नवीन नवीन पोरापोरीची. म्हणून म्हणतो पोरी वा, पळून जाऊन लग्न करू नका व. माय बापाचं नाक नका खाली करू व बिचारे वा. मोठी बेकार परिस्थिती येते बरं.